ग्रामीण राजकारणापासून सुरुवात करून राष्ट्रीय राजकारणात पोहोचणारे आणि राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे असे राजीव सातव आता अनंतात विलीन झालेले आहेत। आपण या त्यांच्या सगळ्या शेवटच्या प्रवासाचं अंतिम प्रवासाचं कव्हरेज लोकशाही न्यूजवर बघणार आहोत। खरं तर गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय अतिशय सलोख्याचे संबंध त्यांचे होते, विशेषतः राहुल गांधी यांच्याशी। जर महाराष्ट्राला दिल्लीच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल, दिल्ली काँग्रेसच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल, तर राजीव सातव हे असे एक व्यक्तिमत्व होतं जे महाराष्ट्र आणि दिल्लीचा पूल जोडणारं होतं, मन जोडणारं होतं। सातव यांच्या निधनानं आपण बघतोय त्यांच्या कार्यकर्त्यांवर, महाराष्ट्र काँग्रेसवर, युवक काँग्रेसवर शोककळा पसरलेली आहे। कळमनुरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत। आपण दोन दृश्य बघतोय। पहिल्या दृश्यांमध्ये मोठी रीघ लागलेली आहे कार्यकर्त्यांची, आणि दुसरे दृश्य नेते सगळे आता तिथे उपस्थित झालेले आहेत। कमलाकर बिरादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत त्या घटनास्थळावरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। कमलाकर, आपण बघतोय, आपण मघापासून दृश्य बघतोय, ही सगळी दृश्य हृदय पिळवटून टाकणारी आहेत असं म्हणावं लागेल। खरं तर त्यांच्या मागे त्यांचा परिवार सुद्धा आहे, तो देखील शोकाकुल झालेला दिसत होता, त्याबद्दल थोडं विस्तारानं सांगा। त्यामध्ये कोणी प्रवेश करू नका, आपण आपल्यातील चांगल्या काही तांत्रिक कारणांमुळे कमलाकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकलेला नाहीये, पण आपण बघू शकतोय की त्यांच्या मागे त्यांची पत्नी, एक लहान मुलगी, मुलगा आणि 75 वर्षांची आई सुद्धा आहे। संपूर्ण कुटुंब त्यांना कोणत्या शब्दात सावरायचं अनेकांना समजत नाही, आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा अतिशय भावना विवश झालेले आपल्याला बघायला मिळतात। हे दुःख पचवण्यासारखं नाही। आपण दृश्यांमध्ये बघतोय त्यांची मुलगी, पत्नी आणि मुलगा त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत। हृदय पिळवटून टाकणारी ही दृश्य। आपण बघतोय त्यांचे कार्यकर्ते रीघ लावलेली आहे आणि आपल्या लाडक्या नेत्याचं, लोकनेत्याचं अंतिम दर्शन ते घेत आहेत। राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर तिथे जमलेले आहेत। अर्थात आपल्या दृश्यांमध्ये दिसू शकतंय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केलेल्या आवाहनानुसार सोशल डिस्टन्सिंगचं पालन तिथे होतंय। जी पहिली दृश्य आपण बघतोय, मनाला वेदना देणारी दृश्य, त्यांची लहान मुलगी आणि पत्नी आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन घेत आहेत, एकमेकांना सावरायचा प्रयत्न करतात, एकमेकांना समजावायचा प्रयत्न करतायत, आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भावना विवश झालेले आहेत। हे दुःख त्यांना पचण्यासारखं नाहीये। सातव यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। या सगळ्या घटनेचे ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहणार आहोत। लोकशाही न्यूज चॅनल याचं लाईव्ह कव्हरेज देखील दाखवेल। महाराष्ट्राच्या ह्या लाडक्या लोकनेत्याची खरं तर अंतिम प्रवासाच्या दृष्टीनं झालेली ही सगळी यात्रा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। कळमनुरीतली ही दृश्य, अगदी काही वेळापूर्वीची ही सगळी ताजी दृश्य, पोलिसांचा मोठा फौजपाठा देखील तिथे आपल्याला बघायला मिळतोय, कारण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणार आहे हे निश्चित होतं। अतिशय लाडका नेता होता, तरुण उमद व्यक्तिमत्व, ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला आणि ग्रामीण राजकारणाचा, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा दिल्लीत दबदबा निर्माण करणारा
असा हा नेता, लोकनेता, त्याच्या अंतिम दर्शनासाठी नेते मंडळी आता यायला सुरुवात झालेली आहे. बाळासाहेब थोरात देखील तिथे पोहोचले. काही वेळापूर्वी अशोक चव्हाण देखील तिथे आपल्याला दिसले आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. ही सगळी थेट दृश्य तुम्ही लोकशाही न्यूज चॅनलवर पाहू शकता. त्यांचं पार्थिव आता बाहेर आणण्यात आलेलं आहे. मोठी खरं तर दुःखदायक अशी ही दृश्य, थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. राजीव सातव यांना अखेरचा निरोप आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत आणि आता त्यानंतर विलीन होते. प्रत्येकाच्या डोळ्यात आपल्याला अश्रू दिसतोय. कोणत्या शब्दात एकमेकांना समजवायचा हा प्रश्न तिथल्या सगळ्याच नागरिकांना, कार्यकर्त्यांना पडलेला आहे. हे फक्त त्यांच्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण राज्याचं, राजकारणाच्या दृष्टीने नुकसान झालेलं आहे. राज्याचे प्रश्न हिरिरीनं दिल्लीत मांडणारा असा नेता, अशी त्यांची ख्याती होती. आपण ही सगळी दृश्य लोकशाही न्यूज चॅनलवर थेट बघू शकतो. या क्षणाची ही सगळी दृश्य हिंगोलीतली. आणि आता त्यांना मानवंदना सुद्धा देण्यात येईल. आपण बघतोय त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमलेले आहेत. अगदी आपल्या लाडक्या नेत्याला, अगदी त्याला शेवटचं पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर झालेला आहे. प्रत्येक जण प्रयत्न करतोय आपल्या लाडक्या नेत्याचं आता तरी एकदा दर्शन व्हावं, अंतिम दर्शन व्हावं, यासाठी सगळेच जण प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाची ती इच्छा आहे. तिथे जमलेला प्रत्येक जण राजीव सातव यांच्या प्रेमापोटी तिथे जमलेला आहे. आपण ही सगळी थेट दृश्य बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. हिंगोलीतली ही सगळी दृश्य. महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली ही सगळी दृश्य दुःखदायी आहे, वेदनादायी आहे आणि विशेषतः महाराष्ट्र काँग्रेस, एकूणच काँग्रेस न भरून निघणारं नुकसान, न भरून येणारी ही सगळी पोकळी आपण जनसमुदाय बघू शकतो. किती मोठ्या प्रमाणात तिथे जमलेला आहे. खरं तर एखाद्या नेत्याची पारख करायची म्हटली तर त्याच्याकडे असलेल्या वाणीपेक्षा, त्याच्याकडे असलेल्या संपत्तीपेक्षा त्याकडे किती माणसं जमतायत ह्यावर त्या नेत्याची पारख ठरते. आणि असा हा लोकनेता राजीव सातव आज अनंतात विलीन होणार आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त जेव्हा कळलं तेव्हा संपूर्ण राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा प्रचंड धक्का सगळ्यांना बसला. कारण हे वय त्यांचं जाण्याचं नव्हतं आणि अर्थातच लढवय्या वृत्ती त्यांची होती. सामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे आणि अगदी कोरोनाशी सुद्धा अगदी शेवटपर्यंत दोन हात करणारे. मात्र अखेर ही त्यांची झुंज अपयशी ठरली आणि राजीव सातव अनंतात विलीन झाले. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी जमलेली आहे. अनेक मोठे नेते तिथे जमलेले आहेत. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी जमलेली आहे. अर्थातच लोकनेता अशी त्याची ओळख आहे, त्यामुळे ही गर्दी होणं स्वाभाविक आहे.
खरं तर कोरोनाच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणं हे संयुक्तिक नाही. अर्थातच आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत, कुठल्याही कार्यकर्त्याच्या भावना दुखवायच्या नाही आहेत किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. सगळेच जण दुःख सागरात बुडालेले. अगदी प्रत्येकाला इच्छा आहे की आपल्या या लाडक्या लोकनेत्याला एकदा शेवटचं बघता यावं. पण अर्थातच महाराष्ट्रावर जे आलेलं संकट आहे ते मोठं आहे. कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये अशा पद्धतीची गर्दी होणं कितपत संयुक्तिक आहे असा प्रश्न मनाला पडतो. कारण अर्थातच कोरोनाच्याच कारणानं आपण एका आपल्या लाडक्या नेत्याला गमावलेलं आहे. त्याच कोरोनाला आपण अजून एक कारण देऊ नये अशीच इच्छा खरं तर प्रत्येक देशवासियाच्या आणि राज्यातल्या नागरिकांच्या मनात असावी. त्या दृष्टीने तरी इथे कार्यकर्त्यांनी गर्दी करायला नको होती. मात्र पोलीस आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करतात. सोशल डिस्टन्सिंगचं कशा पद्धतीनं पालन करता येईल याचे धडे त्यांना देताना दिसतात. मात्र लोकांच्या भावना अनावर झालेल्या दिसत आहेत आणि लोकांच्या भावना अनावर झालेल्या आहेत हे आपल्याला गर्दीवरनं दिसून येते. ही मोठी गर्दी याची साक्ष देते. राजीव सातव यांची लोकप्रियता किती होती याचं हे जिवंत उदाहरण आहे. आपण बघतोय त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते अगदी त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत. त्यांच्या कुटुंबातील काही जण प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, अंतिम दर्शन घेतलेलं आहे. आपल्या ह्या कुटुंबातील सदस्याला त्यांनी शेवटचं डोळे भरून पाहून घेतलेलं आहे. खरं तर तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. शंकेची पाल खरं तर मनात प्रत्येकाच्या चुकचुकत असेल. कोरोना संकटाच्या काळात राज्यावर एवढं मोठं संकट असताना ही अशा पद्धतीची गर्दी होणं हे निश्चितच अयोग्य आहे. कारण एखादा जरी कोरोना बाधित तिथे असेल तर फार मोठ्या प्रमाणात तिथे संसर्ग होऊ शकतो. आणि अर्थातच हे कार्यकर्त्यांना देखील समजायला हवं की आपल्या लाडक्या नेत्याला हे आवडणार नाही. आपला लाडका नेता राजीव सातव प्रत्येक कार्यकर्त्याची ज्या पद्धतीनं काळजी घ्यायचा त्या पद्धतीनं आज जर या गर्दीतनं पुढे कोरोना संसर्ग झाला तर निश्चितच त्यांच्या त्या लोकनेत्याला मानवणारं नाही हे कार्यकर्त्यांना कुठेतरी कळणं गरजेचं होतं. पण अर्थात जबाबदारी आणि भावना या दोघांमध्ये भावना महत्त्वाची ठरली आणि कोरोना संसर्गाची जबाबदारी विसरून भावनेपोटी लोकांनी मोठी गर्दी केली. आपण दोन्ही दृश्य बघू शकतोय. थेट दृश्य लोकशाही न्यूज चॅनलवर. अगदी काही क्षणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अनंतात विलीन होतील राजीव सातव. अल्पावधीतच त्यांनी प्रचंड यश मिळवलं आणि राजकारणा पलीकडे मैत्री जपणारं असं हे नेतृत्व कालपासून विविध मान्यवरांच्या, विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्यांची एकच भावना होती. विचारांचे मतभेद जरूर असतील, मात्र राज्याच्या, महाराष्ट्राचा भल्याचाच विचार नेहमी राजीव सातव यांनी केला. राज्यातील नागरिकांच्या समस्या थेटपणे, निर्भीडपणे दिल्लीत मांडल्या. गांधी विचारांशी सोडले गेलेले आणि गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेले राजीव सातव सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी हिरिरीनं भांडले. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं मोठा जनसागर तिथे जमलेला आहे, जनसमुदाय जमलेला आहे.
खरं तर काल ही बातमी जेव्हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली तेव्हा कार्यकर्ते पुण्यात जहांगीर रुग्णालयाकडे रवाना होत होते. नंतर मात्र त्यांचं पार्थिव कळमनुरीत आणण्यात आलं आणि कार्यकर्त्यांचा सगळा ओघ कळमनुरीत आला. हे दृश्य अतिशय वेदनादायी आहे. सगळेच जण अगदी हे काही जे शेवटचे क्षण आहेत डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करते. या आपल्या लाडक्या नेत्याला, लोकनेत्याला, आपल्या घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या नेत्याला एकदा शेवटचं पाहून घेत आहेत. सगळी थेट दृश्य आपण लोकशाही न्यूज चॅनलवर बघू शकतोय. थेट प्रक्षेपण लोकशाही न्यूज चॅनलवर शेवटचे काही विधी केले जात आहेत. राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय किती मोठी गर्दी जमलेली आहे. प्रचंड मोठी गर्दी. खरं तर राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आवाहन केलं होतं कोरोनाचे सगळे नियम पाळूया. मात्र त्या आवाहनापुढे भावना मोठी ठरली आणि सगळे कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय त्यांना आता अगदी काही वेळामध्ये मानवंदना देण्यात येईल आणि मानवंदना देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर पुढील संस्कार होतील. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात जरी तिथे गर्दी असली तरी सगळेच निशब्द आहेत. सगळ्यांनाच हा धक्का पचवणं कठीण झालेलं आहे. हे दुःख पचवणं प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला कठीण आहे. कार्यकर्ते एकमेकांना सावरताना दिसतात कारण प्रत्येकाचं दुःख तेवढंच आहे. कोणी कुणाला सावरायचं हा खरा प्रश्न आहे. अगदी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता तिथे पोहोचलेला दिसतोय. राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान झालं अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण अर्थातच हा लोकनेता अजून काही वर्ष जर राज्याच्या राजकारणात सक्रिय असता तर राज्याच्या राजकारणाचं विकासाच्या दृष्टीने रुपडं पालटलं असतं असं मत काही जणांनी व्यक्त केलं. दरम्यान आपण बघतोय त्यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांचं अंतिम दर्शन घेत आहेत. सोबतच प्रत्येक कार्यकर्ता एकदा आपल्याला त्यांना शेवटचं पाहता येऊ दे या ईर्षेनं, या इच्छेनं तिथे पोहोचलेला आहे. अगदी काही वेळामध्ये त्यांना मानवंदना देण्यात येईल आणि मग त्यांच्यावर पुढील संस्कार होतील. आपण दृश्यांमध्ये बघतोय त्यांचे कुटुंबीय त्यांचं अंतिम दर्शन घेऊन खाली उतरत आहेत आणि आता यापुढे त्यांना मानवंदना देण्यात येईल. शोक अनावर झालेला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहे. प्रत्येकाचा आवाज, स्वर कातर झालेला आहे.
त्यांना अखेरचा निरोप देणं सहन करण्यापलीकडचं त्यांच्या कुटुंबियांना झालेलं आहे. पण त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बघितली तर एक लहान मुलगी, मुलगा, पत्नी आणि आई असा हा परिवार. 47 वर्षांचे होते, फारच वय लहान. आणि अशा पद्धतीनं एवढ्या कमी वयात त्यांचं निधन होणं ही राज्यासाठी, युवक काँग्रेससाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निश्चितच दुर्दैवी गोष्ट आहे. आपण ही सगळी दृश्य लोकशाही न्यूज चॅनलवर बघू शकतोय.